भर उडायचं तिसऱ्या गडात. 3 मुहूर्त जे जवळजवळ 2.25 तासात सगळी लंका धडधड उडाली. वाल्मिकी रामायणाचा शब्द आहे राम नाम शीतलम. सगळं सुवर्ण लंका जळून गेली. जळाला नाही भीषणाचा महा. कारण त्या घरामध्ये काय होतं? राम नाम शीतलम. राम नामाची शीतलता. प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत समुद्रावर गेले. शेपटी भिजवली. जानकी देवीकडे आली आणि सांगितलं जानकी देवी फार नाही 1 महिन्याच्या आत तुमच्याकडे रामाला घेऊन येईल. जानकी देवीने सांगितलं हनुमंता तुला माहिती नाही रामाकडे फक्त 2 महिने. त्यांना लंकेतल्या रावणाला मारायचं एवढंच काम नाही. त्यांना बरोबर 14व्या वर्षाच्या समाप्तीला कुठे पोहोचायचंय? अन्यथा तिकडे भरत यांनी काष्टवृक्ष. हनुमंतांनी लगेच बुद्धिमत्ता वरिष्ठ ना कॅल्क्युलेशन केलं किती दिवसात काय केलं पाहिजे. सांगितलं काळजी करू नका सगळं गणित लावतो. हनुमंताने गान केलं. रामाकडे आले. अंगद जांबवंत सगळे जण आले. आता किती हनुमंत विवेकी आहेत. वानर युथ मुख्य आहेत ना. हनुमंत काही तुकडीचे प्रमुख नाहीये. तुकडीचा प्रमुख हे अंगद. हनुमंतांनी अंगदाला पुढे गेलं. अंगदा विरोध. अंगदाने सांगितलं अंगद एक विवेकी त्यांनी सीतेचा शोध लावलेला पण हे रामा तुला आनंद वाटताय काय? ती जांबवंत सांगितलं. जांबवंताने सांगितलं रामा माझ्या तोंडून ऐकून तुझं समाधान होणार आहे का? तुझ्यासाठी आनंद वाटणार. हनुमंताला पुढे गेलं आणि हनुमंताने पहिला शब्द वापरला दृष्ट्वा सीता मया प्रोक्ता. म्हणा दृष्ट्वा सीता मया प्रोक्ता. सीता दृष्टा असं सुद्धा वाक्य चाललं पण याने काय म्हटलं? दृष्ट्वा सीता. आधी दृष्ट्वा म्हटलं मग सीता. आणि माझ्यासारखा संस्कृत जाणणारा मनुष्य म्हटला असता सीता दृष्ट्वा. हनुमंताचं आपल्यात हा फरक ते बुद्धिमत्ता रामाला सांगितलं असतं सीता आणि मग दृष्ट्वा सीतेला पाहिलं तर सीता शब्द अर्धा क्षण वाया घालवतो. कारण रामाला काय शब्द ऐकायचा आहे? सीता नाही पाहिलं. म्हणून हनुमंत म्हणतात दृष्ट्वा पाहिलं सीतेला. महत्वाचा शब्द या श्लोकात सीता नसून काय? दृष्ट्वा पाहिलं. रामाने तडक उठून आलिंगन दिलं. हनुमंताने सर्व वृत्तांत कथन केला. म्हणे रावणाला सोडून टाकली त्याची लंका जाळून टाकली. पण रामा जानकी देवी म्हणतात 2च महिन्यात तुम्हाला परत जायचंय. आपल्याला हे युद्ध तिथे पोहोचून आटोपून युद्ध समाप्ती करून 2 महिन्यात अयोध्येला पोहोचायचंय. कशी योजना करायची? म्हणे आजपासून योजनेला सुरू. हनुमंतांनी रामचंद्रांच्या सांगण्यावरून बुद्धिवान 16 वानरांना एकत्र 17वे राम, 18वे लक्ष्मण, 19वे सुग्रीव, 20वे जांबवंत, 21वे अंगद, 22वे परस्पर यांना घेऊन प्रभू रामचंद्र एकांतात गेले. रात्रभर नियोजन केलं आणि दुसऱ्या दिवशी 18 पद्मवान सैन्य घेऊन ते रामेश्वर क्षेत्री आले. तिकडे काय झालं? विभीषणाने रावणाला समजून सांगितलं तू सीतेला असतो. रावणाने विभीषणाचा अपमान केला. म्हणे अशा प्रसंगी भावाच्या पाठीने बोलायचं, भावाच्या पाठीने उभं राहायचं. तर तू बाजू कोणाची घेतो? म्हणून रावणाने लाथ मारली. डोक्यावरचा मुकुट पडला. विभीषणाला वाईट वाटलं. त्याने सगळा राज्यरोप सोडला आणि 4 मंत्रांना घेऊन आकाश मार्गाने तो रामेश्वर क्षेत्री आला.
इकडे समुद्रासमोर राम प्रार्थना करत होते, वाट दे वाट दे वाट दे. समुद्राने वाट दिली, रामाने धनुष्य काढला, बाण लावला आणि समुद्रावरती सोडणार इतक्या समुद्र शरण आला. सांगितलं रामा माझ्यावर बाण सोडू नका. तुमच्या वानर सेना नल आणि नील दोन वानर त्यांना वरदान आहे. त्यांच्या हाताने दगड टाकला तर तो दगड पाण्यावर तरंगेल. पण महाराज दगड तरंगेल पण एकच आहे, कधीतरी कोणीतरी हा पूल पाहिला येईल तेव्हा हा पूल कोणी बांधला हे लक्षात घ्यावं. म्हणून दगडावरती विटेवर नाव लिहितात की नाही, तसं दगडावर तुमचं नाव घ्या, राम राम. आनंदाने तो दगड मी तरंगून धरेल. आनंदाने तुम्ही लंकेवर. विभीषणाने रावणाकडची बातमी आणली, म्हणे रावण ऐकायला तयार. विभीषणाने सांगितलं महाराज मी 4 मंत्र्यांसमवेत आलोय, पण तुम्हाला शत्रू पक्षात आलोय म्हणून पहिली बातमी देतो. तुमच्या सैन्यात सुद्धा वानरांच्या रूपात काही राक्षस राहतात. हो का विभीषणा माझ्या जागेवर तुम्हीच. विभीषणाला आग्रहपूर्वक राम बसले होते त्या जागेवर बसवलं आणि स्वहस्ते विभीषणाच्या डोक्यावरती कलशाने पाणी ओतून राज्याभिषेकाचे मंत्र म्हणून प्रभू रामचंद्रांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला. वाल्मिकी रामायणात त्याला राज्याभिषेक केला नाही, त्याला म्हटले पट्टाभिषेक. काय म्हटलंय? वानर जे कोणी रावणाचे दूत होते त्यांनी रात्री जाऊन सांगितलं रामाला फारच कॉन्फिडन्स आहे आणि काय त्याने लंकेचा राजा म्हणून विभीषणाचा काय केला, पट्टाभिषेक केला. आता विभीषणाचा पट्टाभिषेक केला त्या अर्थी राम साधा नसावा असं रावणाला वाटलं. दुसऱ्या दिवसापासून हनुमंत नल नील लंकपन प्रहस्त आदी वानरांनी मोठ्या मोठ्या शिळा आणल्या. राम राम लिहिलं आणि समुद्रावरती शिळा टाकून तरंगून तरंगून लंकेपर्यंत सुंदर पूल तयार केला. प्रभू रामचंद्रांनी तो राम राम नावाने लिहिलेला नलनीलाच्या हाताने टाकलेला दगडांचा पूल बनवला आहे खरं, पण रामांनी धर्म सोडला नाही. पहिला दगड समुद्रात टाकत असताना गणपतीची पूजा. आपला नियम आहे ना, कुठल्याही कार्याची सुरुवात कशाने करायची. प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधताना ज्या गणपतीची पूजा पहिला दगड टाकताना केली तो गणपती आजही रामेश्वरांचे प्रिय. श्री वरदरा आज गणेश कुठला रामेश्वरचे. 100 योजनांचा समुद्र लागण्यासाठी काय तयार झाला, सेतू. आणि एक सूर्योदयाचा मुहूर्त बघून प्रभू रामचंद्रांनी समुद्राच्या सेतूवरून वानरांसहित चालायला सुरुवात केली. हनुमंताच्या खांद्यावर राम लक्ष्मण पोहोचले आणि दिवसात मावळायला 1 प्रहर शिल्लक असताना म्हणजे आपल्या भाषेत दुपारी 3:30 वाजता रामचंद्र हे पोहोचले. वाल्मिकी रामायणात लिहिलंय की आता रावणाला घाम फुटायला लागला. का बरं? आमच्या रामाने काही त्याची गोळी केली आहे का? पण त्याला घाम का फुटायला लागला? कारण रावण हा अनादी काळापासून राज्य करतो. तो काय करतो तर लंकेत उठतो, उत्तर हिंदुस्थानात येतो, कोणाच्या तरी डोक्यावर टक्के मारतो आणि लंकेत पळून जातो. कोणी मागे धावत धावत आला तर समुद्रापर्यंत येतो. खरं तर समुद्रापर्यंत कोणी येत आला तर कुठपर्यंत येतो, समुद्रापर्यंत. आणि समुद्र पाहून परत जातो. आज रावणाला धक्का बसला होता की समुद्राला ओलांडून कोणीतरी लंकेत आलाय आणि तोही एकटा मनुष्य नाही. रावण म्हणतो कोणी आलाच एखादा तर त्याला एक गदा मारायला किती वेळ लागतो. इथे रामचंद्र एकटेही आलेले, त्यांनी 18 पत्न वानर सैन्य. रावण म्हणतो लंकेत एवढं मोठं सैन्य येऊन कोणी आलं
ही कल्पनाच मला इमॅजिन करता येत नाही. खरंय, मी वृंदावनातलं उदाहरण तुम्हाला परत देतो. वृंदावनात माकडं किती इकडे तिकडे फिरतात, सगळीकडे जाळ्यात आला. ते वादक 3:30ला आले आणि 4:30 वाजता त्या रावणाच्या लंकेत त्यांनी जो धुवा करून आणला. रावण म्हणतोय, कोण आणली सैन्य? म्हणून तो त्रिकुट पर्वतावरती आला. कुठे आला? काय करायला? सैन्य पाहिला. आणि प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, जांबवंत, विभीषण सुवेद पर्वतावरती उभे होते. ते तिकडे, ते इकडे, हे इकडून लंका पाहतात, ते सैन्य पाहतात. पण रावणाला पाहिलं आणि सुग्रीवाला सरला. सुग्रीवाने जी उडी मारली रावणाच्या अंगावर. सुग्रीव अचानक आला, वानर अचानक आलं. तो पडला रावण, पण तो रावण होता सावरला आणि त्याने सुग्रीवाला 2-4 तडाखे असे लावले की सुग्रीवच घाबरला आणि पडत 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 रामाकडे आला. मगात सांगितलं, सुग्रीव पळाला की त्याला पकडता येईल. आमच्या रामाने सुग्रीवाची निर्भत्सना केली. सुग्रीवा काय वेडेपणा केला? तू जर आता मेला असता तर वानरांनी कोणाच ऐकलं असतं? राजाने असे वेडेसारख्या कृती करायच्या असतात. त्याने स्वतःचा देह सांभाळून ठेवायचा असतो. राजा असेल तर सैन्य लढेल. सुग्रीवाने सांगितलं, रामा तू जानकीचं वर्णन केलं, तुझं वर्णन केलं, याने बायकोला पडवलं, मला वाली आठवला, राहुल नाही, मी याच्यावरती काय केला? रामाने रावणाला बघितलं, रावणाने रामाला बघितलं. दोघेही पर्वत उचलून आपापल्या सभास्थानी आले. रावण अंतःपुरात गेला, राम सैन्यात आला. दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी अंगदाला कशासाठी? शिष्टाई करायची. अंगदाबरोबर 2 वानर दिले. 2 वानर लंकेत शिरले. रावणाला विरोध दिला. रामाचे दूत अंगद महाराज आले. रावण मोठा धूर्त आहे. त्याने अंगदाला बसवायला सुंदर आसन म्हणजे अंगदा ये, तुझं स्वागत असो. काय देतोस? तुला मद्य आणू, वारुणी आणू, मध आणू, पंचगव्य तयार कर? काय? अंगद म्हणतो, मला काही. अरे काहीतरी आहे म्हणे. देणार असेल तर रामाची पत्नी सीता म्हणा. तो रावण म्हणतो, अरे अंगदा तुम्हाला ओळखत नाही म्हणून असं बोलतो. तुझे वडील वाणी माझे मित्र होते. तू माझ्या मित्राचा मुलगा आहे. मला थोडस तुझ्याशी बोलू दे. म्हणजे काय? म्हणजे हा ना तुझा काका आहे का, मामा आहे का, साडू आहे का, आजोबा आहे, कोण? म्हणजे कोणी नाही. म्हणजे मग त्या रावणाची बायको मागायला तू कसं राहतो? तुला मी मित्राचा मुलगा म्हणून समजा देतो. आला तसा निघून रामाला हे परत पडलं. सीतेचा उपभोग मी येणार आणि तुला मी वचन देतो, तू मला जर या कामात मदत केली तर मी किष्किंधेकडे परत कधीही येणार. तू लंकेकडे यायचं नाही, मी किष्किंधेकडे येणार नाही. आणि एकमेकांना काही अडचण आली की आपण एकमेकांकडे जाऊ. कारण का? तुम्हाला समजावं म्हणून विषय समजेल. तो रावण म्हणतो, आपण दोघे साऊथ इंडियन. हा राम कोण आहे? नॉर्थ इंडियन. आपल्या देशाचं आपण करू, त्याच्या देशाचं. लंकाई दक्षिणेत, किष्किंधाई कर्नाटक दक्षिणेत आणि राम मात्र उत्तरेतला आहे. इकडे आपलं राज्य कसं सांभाळायचं आहे हे उत्तरेतले लोक कसे काय आपल्याला सांगतात? अंगदातून माझा आहे, जसा माझा इंद्रजित तसा. अंगदाने सांगितलं, इंद्रजिताची उपमा मला देऊ नको आणि मीही तुझ्याकडे येणार. का? म्हणजे दुसऱ्याची स्त्री पळवणं हा धर्मशास्त्रीय दृष्ट्या मोठा अपमान आहे आणि त्या स्त्रीवर तू बलात्कार करू इच्छितोस. बलात्कार पुरुषाचा निमित्र म्हणून गेला
मला आवडणार नाही. मी शिष्टाईसाठी आलोय आमचं म्हणणं आहे. आणि कालपर्यंत हनुमान महाराज येत होते, तुला सांगत होते, म्हटलं नाही. आज आम्ही सेतू बांधला, लंकेत आलो, युद्धाची तयारी आहे. बघ, युद्ध म्हटलं दोन्ही बाजूंचं काय होतं? तुझ्याच बाजूचं होईल, आमच्या बाजूचं होणार नाही असं काय? दोन्ही बाजू. पण आमचं काय होणार? आमच्या गदा तुटतील, वस्त्र फाटतील, आम्ही वानराचे नंगेच केले. पण रावणा तुझी लंका सोनीची, आमच्यापेक्षा तुझं नाव मोठं आहे. तुझं काय ते विचार कर. बऱ्या मुलाने जानकीला आत्ता मला देऊन टाक. मी जानकीला घेतो, रामाकडे घेऊन जातो आणि तुला वचन देतो काय की राम तुझ्याशी युद्ध करणार नाही. रामाने अर्थातच ती मागितली नाही. मग रामाने अंगदाला निरोप दिला होता. त्यानुसार श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या सप्तमी तिथीला राम रावणाचं युद्ध सुरू होईल अशी घोषणा ठरली. सियावर रामचंद्र भगवान की जय. मग दोघांनी युद्धाची तयारी केली, रणांगणाची आखणी झाली, युद्ध कसं करायचं हे ठरलं. आकाशातल्या देवदेवता, नगनाग अप्सरा, देवर्षी, राजर्षी, महर्षी, योगर्षी, अमर्षी सगळे जण युद्ध पाहिला. त्या लंकेमध्ये आले. रामचंद्रांना वचन होता, त्यांनी हनुमंतांच्याच खांद्याचा रथ करायचं ठरवलं. सुग्रीवाने जांबवंतांच्या खांद्यावर बसायचं ठरवलं. रावणची जी काही रथांची योजना करेल त्याप्रमाणे आपण वानरांची रचना करायची. वानरांनी रथ आले की रथावर उड्या मारायच्या. सारथी जो कोणी असेल रथाचा त्याला नखांनी ओरबाळायचं, त्याला जखमा करायच्या, डोक्यावरचा मुकुट काढून टाकायचा, त्याच्या हातातल्या दोऱ्या चावून टाकायच्या, घोड्यांना चाले घ्यायचे, घोडे काढली पाहिजे, त्या व्यक्तीला रक्तबंबाळ करायचं जेणेकरून तो युद्धभूमीत आलाच नाही पाहिजे. सर्व योजना प्रतियोजना ठरल्या. आमच्या रावणाने तात्काळ लंकेची अधिष्ठात्री असलेली निकुंभिला देवी, त्या निकुंभिला देवीचं पूजन करण्यासाठी निकुंभिला प्रयाण केलं. विविध प्रकारचे यज्ञ केले, विविध प्रकारच्या यज्ञांमध्ये आहुत्या दिल्या आणि आहुत्या देऊन भला मोठा शस्त्रसाठा यज्ञवेदीत मिळवला. आणि सरते शेवटी राम रावणाच्या युद्धाला सुरुवात झाली. गोपाल कृष्ण भगवान. मग राम रावणाचं युद्ध कसं झालं त्याची चर्चा काय झाली. आणि महत्वाची गोष्ट, रावणाच्या वधाच्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी आदित्य हृदय स्तोत्र कसं म्हणलं वगैरे वगैरे कथेची चर्चा आपण उद्याच्या भागामध्ये बघू. पण कथा अजून संपलेली एक 10 मिनिटं मला बसवायचं. गोपाल कृष्ण भगवान. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय.
या रामचंद्रांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचतिष्ठति. काय मर्यादा या रामकथेची? तर म्हणे मर्यादा अशी आहे की हे सत्ययुगानंतर जे त्रेतायुग झालं, त्या त्रेतायुगात रामांचा अवतार झाला. त्रेतायुग संपलं, द्वापर युग आलं, द्वापर युग संपलं, कलियुग आलं आणि कलियुगाचे 5179 वर्ष झाले. ही रामाची कथा अनादी काळ झाली. पण ही अयोध्या होतो ना, या अयोध्येत फक्त 2 गोष्टींसाठी यायचं. अयोध्येत रामाच्या काळातलं काही धन भवन नाही, जगत भवन, हे सगळं आता बांधलेले कन्स्ट्रक्शन. फक्त अयोध्येची माती मात्र अयोध्येची. या मातीला आपला स्पर्श झाला पाहिजे आणि आपल्याला त्या मातीचा स्पर्श झाला पाहिजे. आणि अयोध्येची माती तशी अयोध्येची शरयू सुद्धा जी रामाच्या काळात होती ती आजही. जिथे कनक भवन आहे तिथे राजा दशरथाचा महाल होता. जी राम जन्मभूमी आहे ती राम जन्मभूमीची जागा मात्र निश्चित आहे. सगळं निश्चयाने त्यात काहीच नाही. पण आपण वर्तमान काळात पाहतो ते त्या काळात होतं असं समजण्याची गरज. पण मला हे नाही, अनादी काळ झाला, कोट्यावधी वर्ष झाले या रामकथेला होत. पण रामकथा ही वर्तमान काळात सुद्धा सत्य आहे. कशी आहे? झाली त्या काळात पण आहे वर्तमान काळात सत्य. एक तुम्हाला कथा मला सांग, रामायण कथेचा प्रभाव बघा. अशी या कथेची मर्यादा आहे की ही रामाची कथा जिथे सुरू असते तिथे साक्षात हनुमंत येऊन बसतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारि परिपूर्ण लोचनम मारुतिं नमत राक्षसांतकम्. साक्षात हनुमंत या कथेला येतात. आणि अशीच रामायण कथा सुरू होती आमच्या नाशिकला. कुठल्या मंदिरात? काळ्या राम मंदिरात. आणि राम कथा कोण सांगत होतं? अत्यंत शुद्ध ब्रह्मचारी 24 लाख गायत्री मंत्राचा जप केलेला, कालच 13 कोटी रामनामाचा संकल्प घेऊन तो जप पूर्ण झालेला संत श्री रामदास स्वामी महाराज शुगा साधिले पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. त्या रामदासांनी ठरवलं आपल्याला आता रामरायांनी 24 लाख गायत्री मंत्राची जप करायची आज्ञा दिली होती, आपण पूर्ण 13 कोटी रामनाम जप केला, पूर्ण झाला. आता त्याच रामरायांनी भारतभर भ्रमण करायला सांगितलं. आपल्याला नाशिक सोडायचं. पण ज्या काळा रामाने आपल्याला 13 वर्ष अन्न दिलं, वस्त्र दिलं, निवारा दिला, त्याचा स्थान दिलं, त्या रामाला त्याची एकदा रामकथा ऐकवली पाहिजे. म्हणून काळ्या रामाच्या मंदिरात 9 दिवसीय रामायण सांगत होते रामदास स्वामी. आणि रामायण सांगता सांगता प्रसंगाला काय प्रसंगाला म्हणे रामचंद्र युद्धासाठी रावणाकडे खांद्यावर बसून निघाले. कोणाच्या? आज हनुमंताच्या खांद्यावर. आज प्रहस्त नावाच्या वानराच्या खांद्यावर रामचंद्र. आणि रामदास स्वामी म्हणतात माझा रामचंद्र प्रहस्ताच्या खांद्यावर बसला
युद्धात निघाला, त्याला युद्धात विजय मिळाला, म्हणून स्वर्गाचा राजा इंद्र आला आणि इंद्राने श्वेत पुष्पांची माळा रामचंद्रांच्या गळ्यामध्ये घातली. कुठल्या पुष्पांची माळा? श्वेत म्हणजे पांढरे. कोण म्हणतंय असं? रामदास. आणि युद्धासाठी ते धनुष्याला प्रत्यंचाला बांधणार रावणाशी युद्धाला सरसावलं. श्रोते हो, ते म्हणतात लोकांना काय सांगू तुम्हाला, वनवासी राम भगवे वस्तू दिसलेला, पण आज त्याच्या गळ्यातली ती पांढरी पुष्पांची माळ किती शोभायमान होती. प्रश्न पडलाय की रामामुळे माळेला शोभा की माळेमुळे रामाला शोभा, इतकी माळ सुंदर. असं म्हणता क्षणी ते रामदास स्वामी ज्या व्यासपीठावर बसलेले होते ते व्यासपीठ कडकड कडकड आवाज झालं, तुटून खाली पडलं. रामदास स्वामी खाली पडले. व्यासपीठच तुटलं, कडकड आवाज. रामदास स्वामी खाली पडले. व्यासपीठ साध्याचं मागच्याच 2 वर्षापूर्वी बनवलेलं, एवढी जाड तर मळी होती, असं काय घडलं की ते कडकड कडकड आवाज करून खाली. एका क्षणात उलगडा रामदास स्वामी ज्या व्यासपीठावर बसले होते त्या व्यासपीठावरती कथेत आलेल्या हनुमंतांनी भुंकी मारली. आता भुंकी कोणाची? ते सागाची किती जाड मळी टिकली असते. ते हनुमंत रामदास स्वामींसमोर प्रगट झाले. पुढे रामदासा, तुला अनुग्रह पहिल्यांदा मी दिलाय, तू रामायणाची कथा सांगतोय, जे वाटेल ते तोंडात येतोय ते सांगतोयस, जे पोथीत केलंय ते सांग. दशरथ मंदिरात जे पोथीत तेच सांगतो. श्वेत पुष्पमाल्यं वरदरा. हनुमंत म्हणतो 7 बोल. मी स्वतः बघितलं, प्रहस्ताच्या खांद्यावरती राम बसले, मला राग आला, म्हणून मी रामाकडे रागाने पाहिलं की माझ्या खांद्यावर आज का नाही बसते. त्यावेळेस रामाच्या गळ्यात ती फुलांची माळा मला दिसली. ती पांढऱ्या रंगाची होती, ती लाल रंगाची रक्तवर्णीय फुलं होती. नमस्कार केला म्हणजे देवा, वाचून सांगण्यापेक्षा पाहून सांगणं कधीही सांगणं. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय, फुलं लाल आहे, तर मी काय खरं सांगायला पाहिजे? पाहणं महत्वाचं, पण महाराजांनी पोथीत लिहिलेलं वाचन सांगितलं. आता खरं काय सांगितलं? म्हणतात लाल फुलं होती. रामदास स्वामी म्हणतात पोथीत तपासली. दोघांचा वाद विकोपाला झाला, पण समर्थ रामदास स्वामी सुद्धा हनुमंताचेच भक्त होते. हनुमंतांना एक काळजी ही होती, म्हणे हा जर संतापला तर हा सुद्धा मुख्याने आपल्याला मारेल आणि हाही आपला अंश आहे. 2 हनुमंतांच्या लढाईचा काही परिस्थिती निर्माण झाली, मोठं अवघड. तो दोघांचं भांडण मिटावं म्हणून साक्षात तिथे प्रगट झालंय कोण? ध्याये राजा अनुबाहुं धृत शरधनुषं बद्धमदना सहस्रं. पुढे वामां कारूढ सीता मुखकमल विदल लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं ददलमुरुजटा मंडलं सियावर रामचंद्र. काय बोलतो? काय बोलतो? हनुमान आले का काय? गोपाल कृष्ण भगवान. आता रामच प्रगट झाले, ज्यांची कथा ते राम प्रगट झाले. रामदासांनी रामाला नमस्कार केला, हनुमंतांनी रामाला नमस्कार केला. रामदास म्हणतात रामा तू सांग तुझ्या गळ्यात माळ कुठली होती? रामाने रामदासांना जवळ घेतलं. म्हणजे रामदासा
तू सांगितली ना तुझी पांढरी, मी पांढरीच घातली. हनुमंताला म्हणे रामा नक्की सांगा. हनुमंताला प्रकाशी बोललो म्हणे हनुमंता तू म्हणतो ना लाल घातली, तुम्ही काय घातली? आता श्रोते बसले होते, ते म्हणे या दोघांनाही तुम्ही चुचकारलं, आम्ही काय समजायचं? लाल का पांढरी काय नक्की सांगायचं? आमच्या काळ्या रामातल्या त्या राम मंदिराचं वैशिष्ट्य आहे, व्यासपीठावर राम कुठे बसला? सियावर रामचंद्र भगवान. आजही तुम्ही काळ्या रामाच्या मंदिरात आले तर कथा कीर्तनासाठी स्वतंत्र ओवी आहे. तुम्हाला इतर कुठल्याही मंदिरात ती पाहायला मिळत. पटांगणात होतात ना कथा कीर्तन, तिथे पटांगणात नाही, काळ्या रामाच्या इथे ओवी आहे. कारण तिथे रामायण कोणी सांगितलं एक दिवस? रामचंद्र. आता रामचंद्र कथा सांगतात, कोणी श्रोते हो तुम्हाला संभ्रम पडू नये म्हणून ही कथा सांगते. म्हणून त्या गृहस्थाच्या खांद्यावर राम बसले. त्यावेळेस रामचंद्र म्हणतात इंद्रांनी मला पुष्पमाळा घातली. ती पुष्पमाळा पांढऱ्या रंगाची होती, श्वेत रूप धरा मला. म्हणून तर खोटे बोलतात, ते तर लाल म्हणतात. म्हणे हो कोणी काही चुकीचं बोलत नाही. म्हणे कसं? म्हणे मी प्रहस्ताच्या खांद्यावर बसतो, हनुमान माझ्यावर चिडला आणि हा चिडला की याच्या डोळ्यात रक्त साकळत. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या माणसाला प्रत्येक वस्तू कशी दिसते, तशी याला ती पांढरी शुभ्र बाळा संताप रक्ताने कशी दिसू लागली. म्हणून हनुमंत म्हणतात तेही बरोबर, अरे रामदास म्हणतात तेही बरोबर. हनुमंतांनी जय जयकार केला आणि मी कथेच्या आरंभाला जो श्लोक म्हणतो तो नाशिकला म्हणला. यावत् स्थास्यन्ति गिरया सलितश्च महीतले, तावत् रामायण कथा लोकेषु प्रसतिष्ठति. अनादिकाळ झाले पण रामकथा संपली नाही. अहो द्वापरयुग संपलं, त्याच्या आधीच त्रेतायुग संपलं, आता कलियुगाचे 5179 वर्ष झाले. मी म्हणतो 350 अजून वजा करा, 5179. रामदास स्वामींचा काळ, शिवाजी महाराजांच्या कालखंडात त्यावेळेस राम प्रगट झाला. किती? 350 वर्षापूर्वी. जो 2 युग आधी जन्माला आला होता तो 350 वर्ष आधी जन्माला येतो. ही काय सामान्य घटना आहे. आणि नुसता येत नाही, प्रगट होत नाही, तो प्रत्यक्ष कथा सांगतो. काय करतो? जे रामायणाची कथा आजही जिवंत आहे. कथा मोरयाची, कथा शंकराची, कथा कार्तिकेयाची, कथा भास्कराची, समस्ता परी श्रेष्ठ दिया राघवाची. म्हणून रामायणात लिहिलंय की रामायण रूपाने राम पृथ्वीवरती अस्तित्वात राहणार. कुठल्या रूपाने? रामकथा. रामकथेला गंगेची उपाधी. रामकथा गंगा. कुठली गंगा? ही गंगा आहे. मला हरिद्वारला जाण्याची गरज नाही. तुम्हाला अयोध्येत सकाळी शरयू 6 ते 7 करायला आणि 9 ते 1 कुठली गंगा आहे? रामकथा गंगा. आणि संध्याकाळी तर राम दर्शन गंगा. आपलं पुण्यभूम भारतवर्ष अत्यंत श्रेष्ठ. कारण का? तर इतर धर्मामध्ये संत बोलतात, पण आपल्या धर्मात संतही बोलतो आणि देवही बोलतो. श्री भगवान वाच हा शब्द फार महत्वाचा आहे. भगवान वाच सामान्य गोष्ट आहे का? ही गोष्ट सामान्य नाही, सामान्य. आणि हा भगवान वाच जिथून प्रगट होतो ती हरीची कथा,
ही भागवताची कथा, ही रामायणाची कथा. आज तुम्हाला ही रामायणाची कथा 7 दिवस मी सांगतोय. कधी वेळ प्रसंग आला तर तुम्हाला या रामायणाचा एक भाग अजूनही मी सांगेन. खरे तर 2 भाग सांगायला पाहिजे. एक आहे अध्यात्म रामायण ग्रंथ, आणि उद्या कथा कुठे सांगते? रावणाचा वध होतो, रामचंद्र अयोध्येत येतात आणि त्यांचा राज्याभिषेक, 56 भोगाचा नैवेद्य दाखवायचा आणि कथा समाप्ती करायची. वाल्मिकी रामायण तिथे सांगतो. पण पुढे प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य कसं केलं हे सांगणारं एक रामाचं चरित्र आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे उत्तर रामचरित्र. काय नाव? ते रामायण नाही, ते उत्तर रामाचं चरित्र आहे. रामायण म्हणजे काय? आदौ राम तपोवनानि गमन हत्वा मृगः कांचन वैदेही हरणम. शब्द समजतात का? सुग्रीव संभाषण, वाणी निर्गल, समुद्र तरण, लंकापुरी दान, पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायण. रावणाला मारण्यापर्यंतच रामायण. आणि पुढे जे काही कथानक आहे त्याला म्हणायचं उत्तर रामचरित्र. कोणी दिलं? महर्षी वेदव्यासांनी दिलं. फार मोठा ग्रंथ आहे, एवढा मोठा ग्रंथ आहे. 9 दिवस 11 दिवस सांगावा समता संपत. आणि दुसरा ग्रंथ आहे अध्यात्म रामायण. सत्ययुगात शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं रामायण. फार सुंदर रसपूर्ण कथा आहे अध्यात्म रामायण. कधी वेळ प्रसंग आला तर तुम्हाला दोन्ही कथा ऐकवेन. आज एवढंच सांगतो, रामाची कथा क्षणभर जरी ऐकली किती ऐकू. कधी मनुष्याचं परम कल्याण होतं, नुसतं कल्याण नाही. कसं कल्याण? परम कल्याण. एक गोष्ट अजून सांगतो आणि विषय संपवतो. मी तिकडच्या कथेत सांगितलं, इकडच्या कथेत सांगायचं. आपल्या भारत वर्षामध्ये काल मोजण्याची पद्धती आहे. अवघे 200 वर्ष 300 वर्ष. पण खूपच जुनं असेल तर आपण म्हणतो खूप प्राचीन आहे बरं का. काय म्हणतो आपण? प्राचीन आहे. आमचा 11 म्हणजे फार प्राचीन आहे म्हणजे आम्हाला काळ सांगता येत. पण त्याच्याही पाठीमागे एक काळ आहे. काही गोष्टी अर्वाचीन, प्राचीनापेक्षाही प्राचीन, आणि काही गोष्टी अर्वाचीनाच्याही पाठीमागे. त्याला म्हणायचं वेदकालीन. कुठली कालीन? अयोध्यातली ही प्राचीन नाही, ही अर्वाचीन नाही, ही वेदकालीन आहे. म्हणजे वेदाच्या कालखंडात पृथ्वीवरती जो भूभाग होता तो कधीच पाण्याखाली गेला. वेद काळातलं शहर कुठलं टिकलं असेल ते फक्त 2 शहर टिकल्यात. एक वाराणसी आणि एक अयोध्या. नद्या कुठल्या टिकल्या असतील तर जवळजवळ सर्वच नद्या टिकल्या, पण भूभाग मात्र जास्त टिकले नाही. अहो, भूभागाचं गणित भूगोलावर अवलंबून असतं. 50 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या गावावरून डोंबिवलीला आले, तुम्ही जी डोंबिवली पाहिली ती आज आहे का? आणि तुम्ही आज पाहिली ती 50 वर्षांनी आहे. 50 वर्षाच्या अंतराने इतके स्थित्यंतर होतात. इथे तर करोडो वर्ष झाले. आश्चर्याची गोष्ट आहे, वेदकालीन अयोध्या कुठली नगरी. आपण इथे फिरतो ना, फार आनंद वाटला पाहिजे फिरताना की आपल्या पायाला वेदकालीन भूमीचा स्पर्श होतो. आपण फिरतो त्या रस्त्यावरती प्रत्यक्ष कश्यप, अत्रि, भृगु, वसिष्ठ
चवन, परशुराम, दत्त आदी ऋषी फिरलेले त्या मार्गावरनं. हा अयोध्येचा मार्ग वाटतो इतका सोपा नाही. हा वेदकालीन नगरीचा रस्ता. वेदकालीन लक्षात ठेवा. डोळ्यांनी दिसतं ते आधी भौतिक, पण जाणवतं ते आध्यात्मिक. आणि ऋषींना दिसतं ते आधी. मी तुम्हाला डोळ्यांनी काय दिसतंय ते पाहू नका, आध्यात्मिकतेने विचार करा. आपण फार प्राचीन नगरीमध्ये, कुठल्या नगरीमध्ये? तुम्हाला कधी वेळ प्रसंग मिळाला, तुमच्या कधी अयोध्येला आला, कधी तर त्या अयोध्येमध्ये नृत्य गोपालदास महाराज म्हणून इथून जवळ आहे, मणिरामदास ठाकूर. मला येतात खूप पाठायला ऐकायचं. काय नाव? मणिरामदास ठाकूर. ज्यावेळेस अयोध्येचं राम मंदिर आणि त्याचं आंदोलन उभारलं नव्हतं, तेव्हापासून राम मुक्त करण्यासाठी साधूंनी फौज बनवून जो लढा दिला त्याचं नाव आहे मणिरामदास छावणी. ते छावणी म्हणायचे, आखाडा म्हणायचे, शस्त्रास्त्र बाळ. तर त्यांच्यातले नृत्य गोपालदास आज राम जन्मभूमीचे कोण आहेत? ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या आधी होते रामकृष्ण हंस, परमहंस बरोबर का, रामकृष्ण हंस अध्यक्ष होते. ते एकदा पाडलेल्या मशिदीमध्ये रामलला तंबूत होता ना, तिथे अपरात्री पूजेला गेले. अपरात्री परवानगी घेऊन, शासनाची परवानगी घेऊन मिलिटरीच्या सिक्युरिटी मध्ये. त्या दिवशी रामाचा काहीतरी उत्सव होता, 1200 वर्षांनी. तो ग्रह नक्षत्र तारे एकत्र येतात, तसा काहीतरी होता. म्हणून आधीच रस्ता दर्शनाला गेले. तो ब्रह्मचारी मनुष्य, अधिकारी पुरुष 2 लाख श्रीराम जयराम जय जयराम मंत्राचा रोज करायचा. 2 लाख रोज. असा सिद्ध तिथे गेला तर पाहत होतं काय, राम ललाची पूजा स्वतः हनुमंत करत. कोण करत होते? त्यांना हनुमंताचं दर्शन झालं. आणि हनुमंताचं दर्शन झाल्यानंतर ते इतके आश्चर्यचकित झाले की त्यांनी त्या दिवशी रामाची पूजा केलेली हनुमंत करतायत, बस त्यांनी केली तीच पूजा रामाची असं सांगून परत आले. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी अंगावर फक्त लंगोटी वस्त्र परिधान केलं आणि सर्व विरक्त होऊन दुसऱ्या साधूला आपल्या जागेवर बसून शरीर तीरावरती 3 वर्ष श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा जप केला. आणि शरीरच स्नान करताना देह ठेवला. जे आत्ताच्या कालखंडामध्ये हनुमंतांचं त्यांना अयोध्येत काय झालं? दर्शन. कथेच्या पहिल्या दिवशी सांगितलं की हनुमानगडीमध्ये हनुमंत ज्यावेळी दमतात, थकतात, शिरतात त्यावेळेस विश्रांतीला कुठे येतात? कुठे येतात? हनुमानगडीला. आणि हनुमानगडीची कथा आहे, तिथे गुडघ्यापासून खाली त्या हनुमंताला लोणी लावतात. काय लावतात? हनुमंत दमतो ना, म्हणून त्याच्या पायाला काय लावतात? लोणी लावतात. ते लोणी लावलं की हनुमंत क्षणभर टेकतात आणि हनुमंत परत ज्या ज्या गावात त्यांची जिथे जिथे पूजा होते, जिथे जिथे मंदिर आहे, तिथे तिथे जाऊन विसावला. सांगण्याचा प्रकार एवढाच की मी जी तुम्हाला रामाची कथा सांगतो ती आजही जिवंत आहे. अशी कथा समजावं म्हणून जिवंत शब्द वापरला. आता आध्यात्मिक शब्द वापरतो. ही रामाची कथा पूर्ण चिन्मय कथा. अशी कथा आहे. चिन्मय म्हणजे याला जन्मही नाही, याला मरणही नाही. अशी पुण्यकारक कथा अयोध्या नगरीमध्ये आपण 7 दिवस ऐकतो. आपण भाग्यवंत आहोत. त्या रामचंद्रांना, लक्ष्मणाला, भरताला, शत्रुघ्नाला, हनुमंतांना, सुग्रीवाला, जानकीला आपण नमस्कार करू आणि आजच्या कथेची समाप्ती करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. श्रीकृष्णार्पणमस्तु. So सगळ्यांना कर्पूरगौरं करुणावतारं
जगणे पोचावे तो शोनिया मत द्यावे असायला नाही जे फळाची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गाचे निर्भाव विश्व सधर्म सूर्य पाव जो देवांची तो देवाव प्राणी जात वर्षद सकळ मंडळी ईश्वर निशांची माती आली अनवरत भूमंडळी भेटतो तया होता सदा कल्पतरुचे आडव चेतना चिंतामणीचे भाव बोलते दयानव वियुक्ते चंद्रमेजे आराधन मातंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे दिली लोकी वजितवादी मूर्ती अखंडित आडी ग्रंथोपविजये विशेष शोकी दृष्टादृश्य विजय होवारे एकमने श्री विश्वेश्वरावो आओ इंद्रदान बसावो येणे मरे ज्ञान देव सुजाला येणे मरे ज्ञान देव सुजाला कुंडलिकावरे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदि शक्ती मुक्ता